नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी विषय इतिहास, प्रकरण 8वे पर्यटन आणि इतिहास। या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। त्यामध्ये पहिलं विधान आहे कूकने रिकामी जागा विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला। कूकने रिकामी जागा विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला। तर पर्याय आहेत 1 हस्तकौशल्याच्या वस्तू, 2 खेळणी, 3 खाद्यवस्तू, 4 पर्यटन तिकिटे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पर्यटन तिकिटे। तर आता आपल्याला हेच उत्तर पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे। कूकने पर्यटन तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला। दुसरं विधान आहे महाबळेश्वर जवळील भिलार हे रिकामी जागा गाव म्हणून प्रसिद्ध आहे। विधान पुन्हा एकदा ऐका, महाबळेश्वर जवळील भिलार हे रिकामी जागा गाव म्हणून प्रसिद्ध आहे। पर्याय 1 पुस्तकांचे, 2 वनस्पतींचे, 3 आंब्याचे, 4 किल्ल्यांचे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुस्तकांचे। तर आपल्याला हे विधान सुद्धा पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे। महाबळेश्वर जवळील भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे। अशा प्रकारे आपण योग्य पर्याय निवडून दिलेली विधाने पूर्ण केली आहेत। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा। खाली अ गट आणि ब गट यामध्ये आपल्याला जोड्या लिहून दिल्या आहेत, तर त्यामध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे आणि ती दुरुस्त करून लिहायची आहे। तर पहिली जोडी आहे अ गटात आहे माथेरान आणि ब गटात आहे थंड हवेचे ठिकाण। अ गटात माथेरान आणि ब गटात थंड हवेचे ठिकाण, तर ही जोडी बरोबर आहे। दुसरी जोडी आहे अ गटात आहे ताडोबा आणि ब गटात आहे लेणी। अ गटात ताडोबा, ब गटात लेणी ही जोडी चुकीची आहे। अ गटात ताडोबा असेल तर ब गटात आपल्याला अभयारण्य हे आपल्याला दुरुस्त करून लिहायचं आहे। अ गटात ताडोबा, ब गटात लेणीऐवजी अभयारण्य असं लिहून जोडी दुरुस्त करायची आहे। तिसरी जोडी आहे अ गटात आहे कोल्हापूर। अ गटात कोल्हापूर आणि ब गटात देवस्थान। अ गटात कोल्हापूर, ब गटात देवस्थान ही जोडी सुद्धा बरोबर आहे। चौथी जोडी आहे अ गटात आहे अजिंठा। अ गटात अजिंठा आणि ब गटात आहे जागतिक वारसा स्थळ। अ गटात अजिंठा आणि ब गटात जागतिक वारसा स्थळ ही जोडी सुद्धा बरोबर आहे। तर आपल्याला दिलेल्या जोड्यामध्ये जी 2 क्रमांकाची जोडी आहे अ गटात ताडोबा, ब गटात लेणी ही जोडी चुकीची आहे। आपल्याला अ गटात ताडोबा लिहून ब गटात उत्तरामध्ये अभयारण्य लिहायचं आहे। अशा प्रकारे आपण चुकीची जोडी ओळखून ती दुरुस्त करून उत्तरामध्ये लिहिली आहे। प्रश्न दुसरा आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। त्यामध्ये पहिलं विधान आहे किंवा पहिला प्रश्न आहे आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे। आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे या विधानाची आपल्याला उत्तरामध्ये कारणे लिहायची आहेत। तर उत्तर जहाज, रेल्वे आणि विमान या वाहतूक क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय पर्यटन सोपे झाले आहे। विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती व आर्थिक उदारीकरण यामुळे जग अधिक जवळ आले आहे। अभ्यास, व्यवसाय, चित्रपटांचे चित्रीकरण यासारख्या विविध कारणांनी लोक परदेशात जातात। खेळ, आंतरराष्ट्रीय परिषदा, संमेलने, ऐतिहासिक धार्मिक स्थळे पाहणे या उद्देशानेही लोक जगभर हिंडत असतात। त्यामुळे आजच्या काळात लोकांचे परदेशात जाण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढत आहे। ही कारणे आपल्याला परदेशात जाण्याचे प्रमाण वाढण्याचे लिहिता येतात।
सकारण स्पष्ट करा यामध्ये दुसरा प्रश्न आहे किंवा दुसरं विधान आहे, आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. या विधानाची आपल्याला उत्तरामध्ये कारणे लिहायची आहेत. तर उत्तर, भारताला संपन्न असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हा वारसा आपण जपला पाहिजे. कारण, तर उत्तरामध्ये पहिलं कारण आहे त्याचं, आपल्या ऐतिहासिक वास्तू, किल्ले, ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत. आपल्या ऐतिहासिक वास्तू, किल्ले, ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत. या ऐतिहासिक वारशामुळे आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते. विविधतेने नटलेल्या भारतात अनेक नद्या, पर्वत, जंगले, अभयारण्ये, समुद्रकिनारे आहेत व ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक परदेशातून येतात. भारतीय नृत्य, साहित्य, विविध कला, तत्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील लोक भारतात येतात. हा सांस्कृतिक ठेवाही आपण जतन केला पाहिजे. या उद्देशामुळे किंवा या कारणामुळे आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे किंवा जपणे आवश्यक आहे. अशा प्रकारे सकारण मध्ये दिलेले प्रश्न आपण पूर्ण केले आहेत. प्रश्न तिसरा आहे, टिपा लिहा. आणि टिपा लिहामध्ये पहिली टीप आहे, पर्यटनाची परंपरा. पर्यटनाची परंपरा. उत्तर, अन्नाच्या शोधासाठी आणि सुरक्षेसाठी अश्मयुगातील माणूस सतत भ्रमंती करत होता. पण हे त्याचे पर्यटन नव्हते. नवाश्मयुगानंतर काही उद्देशाने माणूस पर्यटन करू लागला. भारताला पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून लाभली आहे. तीर्थयात्रा करणे, परिसरातील जत्रा यात्रामध्ये भाग घेण्यासाठी जाणे हे त्याचे धार्मिक पर्यटन होते. व्यापारासाठी दूरवर प्रवास केला जाई. विद्याभ्यासासाठी म्हणजे विद्येचा अभ्यास घेण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी दूरच्या प्रदेशात जाणे असेही पर्यटन होत असे. नालंदा, तक्षशिला अशा विद्यापीठात शिकण्यासाठी बाहेरील देशातील विद्यार्थी येत असत. मानवाला फिरण्याची उपजतच आवड असल्याने प्राचीन काळापासून पर्यटनाला मोठी परंपरा लाभली आहे. अशा प्रकारे पर्यटनाची परंपरा यावर आधारित टीप लिहिता येते. आता टिपा लिहामध्ये दुसरा प्रश्न आहे किंवा दुसरी टीप आहे, मार्को पोलो. दुसरी टीप आहे आपली मार्को पोलो. उत्तर, मार्को पोलो या जगप्रवाशाचा जन्म इसवी सन 1254 मध्ये इटलीतील व्हेनिस या शहरात एका व्यापारी कुटुंबात झाला. 13व्या शतकाच्या अखेरीस रेशीम मार्गावरून चीनपर्यंत प्रवास करणारा तो पहिला युरोपियन होय. मार्को पोलो हा पहिला प्रवास करणारा युरोपियन आहे. त्याने लिहिलेले प्रवास वर्णन हा पश्चिम आशियाची माहिती देणारा स्रोत ग्रंथ ठरला. आशियातील समाज जीवन, सांस्कृतिक जीवन, निसर्ग आणि व्यापार यांची ओळख त्याने आपल्या ग्रंथातून जगाला करून दिली. यातूनच युरोप व आशिया यांचा संवाद व व्यापार सुरू झाला. भारताच्या दक्षिण किनारपट्टीतूनही त्याने प्रवास केला. दक्षिणेतील मलबार प्रांताचे लोकजीवन, तेथील गूढविद्या यांचेही वर्णन त्यांनी आपल्या पुस्तकात केले आहे. अशा प्रकारे मार्को पोलो यावर आधारित टीप लिहिता येते. तिसरी टीप आहे कृषी पर्यटन. तिसरी टीप आहे आपली कृषी पर्यटन. तर उत्तर, शेती आणि शेतीशी संबंधित उपक्रम पाहण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे कृषी पर्यटन होय. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात कृषी संशोधने चालू आहेत. त्यासाठी भारतभर कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी विद्यापीठे स्थापन झालेली आहेत. कोणत्या पिकांना कोणती माती योग्य, तिचा दर्जा, गांडूळ, शेततळी, फळबागा इत्यादी उपक्रम काही भागात घेतले जातात. पुन्हा एकदा ऐका, कोणत्या पिकांना कोणती माती योग्य, तिचा दर्जा कसा हवा, गांडूळ शेती करायला हवी की आणखी कोणती शेती करायला हवी, शेततळी, फळबागा इत्यादी उपक्रम काही भागात घेतले जातात. सिक्कीम सारखे राज्य सेंद्रिय उत्पादन राज्य म्हणून घोषित झाले आहे.
पावसाचे प्रमाण कमी असूनही इस्रायल सारख्या देशाने, आपण त्याला इस्रायल सुद्धा म्हणतो, इस्रायल सारख्या देशाने शेतीच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. हे सर्व अभिनव प्रकल्प व उपक्रम तसेच शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी शेतकरी, विद्यार्थी, शहरी लोक जात असतात. परदेशी लोकही येतात. यामुळे आज कृषी पर्यटन झपाट्याने वाढत आहे. अशा प्रकारे आपल्याला कृषी पर्यटन यावर आधारित टीप लिहून टिपा लिहामध्ये दिलेला प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न 4 आहे. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. त्यासाठी दिलेला पहिला प्रश्न आहे, पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? तर उत्तर, आधुनिक काळात पर्यटन ही रोजगारभिमुख आणि देशाच्या विकासाला मदत करणारी बाब ठरली आहे. म्हणून पर्यटनाच्या विकासासाठी पुढील काळजी घेतली पाहिजे. पर्यटकांच्या जीविताची सुरक्षितता आणि सुरक्षित वाहतूक याकडे लक्ष दिले पाहिजे. पर्यटकांना उत्तम दर्जाची निवास व्यवस्था, प्रवासात उत्तम सुखसोयी व स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करून दिली पाहिजेत. ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे स्वच्छ व सुविधायुक्त ठेवली पाहिजेत. पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळांची माहिती पुस्तिका, नकाशे, मार्गदर्शिका, गाईड, दुभाषे इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. दिव्यांगाच्या पर्यटनातील गरजाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. अशा प्रकारे पर्यटनाच्या विकासासाठी काळजी घेणे आवश्यक आहे हे आपल्याला स्पष्ट करता येते. दुसरा प्रश्न आहे, पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते? पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते? तर उत्तर, पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर पुढील प्रमाणे आपल्याला रोजगार निर्मिती निर्माण करता येते किंवा होते. पर्यटन स्थळांच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार होऊन वस्तूंच्या खरेदी विक्रीत वाढ होते. पर्यटकांना आवडणाऱ्या वस्तूंच्या निर्मितीत वाढ होते. त्यामुळे स्थानिक हस्तोद्योग व कुटीर उद्योगांचा विकास होतो. स्थानिक खाद्यपदार्थ, हॉटेल व्यवसाय व निवासी व्यवस्था या व्यवसायांचा विकास होतो. प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बस, रिक्षा, टॅक्सी अशा वाहतूक क्षेत्रातील व्यवसाय वाढवतात. प्रवासी एजंट, पर्यटन मार्गदर्शक, गाईड असे रोजगार निर्माण होतात. अशा प्रकारे पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करता येते. तिसरा प्रश्न आहे, आपल्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास कराल? आपल्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास कराल? तर उत्तर, आपला परिसर कसा आहे हे विचारात घेऊन त्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करायला हवा. त्या दृष्टीने पुढील बाबी करायला हव्यात. परिसरातील ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरे जतन केली पाहिजेत. त्यांची माहिती फलकावर लावणे, स्वच्छतेकडे लक्ष देणे या बाबी विचारात घ्यायला हव्या. समुद्रकिनारे स्वच्छ करून पर्यटन वाढवता येईल. गांडूळ प्रकल्प, शून्य कचरा प्रकल्प, सोलर वीज प्रकल्प, जैविक शेती असे विविध प्रकल्प राबवल्यास ते पाहण्यासाठी पर्यटक येतील. परिसरातील कला, संस्कृती, हस्तोद्योग, कुटीर उद्योग यांना चालना दिल्यास हे उद्योग पाहण्यासाठी, खरेदीसाठी पर्यटक येतील. आपल्या परिसराचा औद्योगिक, भौगोलिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकास केल्यास पर्यटन निश्चितच वाढेल असे मला वाटते. अशा रीतीने आपल्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होईल या दृष्टीने आपल्याला कार्य करता येते किंवा काम करून आपल्या आजूबाजूचा परिसर आपला पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करता येतो. प्रश्न 5 आहे, पुढील संकल्पना चित्र स्पष्ट करा.
त्यामध्ये आपल्याला संकल्पना दिली आहे महाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटन स्थळे. महाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटन स्थळे. त्यामध्ये आपल्याला पर्यटन स्थळे लिहायची आहेत. त्यामध्ये लेणी लिहायचं आहे, नैसर्गिक वारसा लिहायचा आहे, रेल्वे स्टेशन लिहायचं आहे आणि अभयारण्य. हे कोणती अभयारण्य, कोणती लेणी प्रसिद्ध आहे, जागतिक वारसा ठरला आहे, हे आपल्याला लिहायचं आहे. तर महाराष्ट्रात जागतिक वारसा ठरलेली पर्यटन स्थळे यामध्ये लेणी आहे अजिंठा, वेरूळ, घारापुरी. अजिंठा, वेरूळ, घारापुरी. दुसरा आहे नैसर्गिक वारसा. आपल्याला जागतिक वारसा म्हणजे नैसर्गिक वारसा कोणता लाभला आहे, तो आहे कास पठार. कास पठार हा आपल्याला महाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेलं एक पर्यटन स्थळ आहे. तिसरा आहे रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशन आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक. आणि चौथा आहे अभयारण्य. तर अभयारण्य आहे पश्चिम घाटावरील दाजीपूरचे अभयारण्य. पश्चिम घाटावरील दाजीपूरचे अभयारण्य. अशा प्रकारे महाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटन स्थळे आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहून दिलेले संकल्पनाचित्र पूर्ण करता येते, स्पष्ट करता येते. प्रश्न 6 आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा. पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा. उत्तर आहे पर्यटनाशी संबंधित अशी पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहेत. पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने म्हणजे लॉजेस चालवणे, ती बांधकामासाठी संबंधित असणारे उद्योग, खाद्यपदार्थांची दुकाने, हॉटेल्स, खानावळी इत्यादी उद्योग, हस्तोद्योग व कुटीर उद्योग आणि त्यांच्या विक्रीची दुकाने, हॉटेलांशी संबंधित दूध, भाज्या, किराणा इत्यादी शेती व पशु उद्योग, पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस, रिक्षा, टॅक्सी आदी उद्योग, प्रवासी, एजंट्स, फोटोग्राफर, मार्गदर्शक म्हणजे गाईड्स, ठिकाणांची माहिती छापणारे मुद्रक इत्यादी व्यवसायही पर्यटनाशी संबंधित असतात. अशा प्रकारे पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करता येतात. सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये दुसरा प्रश्न आहे पर्यटनाचे कोणतेही 3 प्रकार स्पष्ट करा. प्रश्न पुन्हा येते का? पर्यटनाचे कोणतेही 3 प्रकार स्पष्ट करा. उत्तर पर्यटनाचे अनेक प्रकारात वर्गीकरण करण्यात येते. यातील प्रमुख 3 प्रकार पुढील प्रमाणे. पहिला प्रकार आहे ऐतिहासिक पर्यटन. पहिला प्रकार आहे आपला ऐतिहासिक पर्यटन. संपूर्ण जगभरातील हा एक महत्त्वाचा पर्यटन प्रकार आहे. लोकांचे इतिहासाच्या संदर्भातील कुतूहल लक्षात घेऊन ऐतिहासिक पर्यटन सहलींचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक गोपाळ निळकंठ दांडेकर दुर्गभ्रमण यात्रा आयोजित करीत असत. भारतीय पातळीवर राजस्थानातील किल्ले, महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्याशी संबंधित आश्रम, 1857च्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित स्थळे अशाही ऐतिहासिक ठिकाणच्या सहली आयोजित केल्या जातात. दुसरा प्रकार आहे आंतरराष्ट्रीय पर्यटन. आंतरराष्ट्रीय पर्यटन जहाज, रेल्वे आणि विमान यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. जहाजामुळे समुद्र किनाऱ्यावरचे देश जोडले गेले. रेल्वेच्या रुळांनी युरोप जोडला आहे. विमानांनी जग जवळ आणले. आर्थिक उदारीकरणानंतर भारतातून परदेशात जाणाऱ्यांची आणि परदेशातून भारतात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अभ्यास, विरंगुळा, स्थलदर्शन, व्यावसायिक कामे, बैठका, करामदार इत्यादी, चित्रपटांचे चित्रीकरण यासारख्या कामांसाठी देश विदेशात येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे. पर्यटनाचा तिसरा प्रकार आहे भौगोलिक पर्यटन. भौगोलिक
पर्यटन. यात विविध भौगोलिक वैशिष्ट्ये निरीक्षणासाठी पर्यटन केले जाते. अभयारण्ये, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, उत्तराखंड, समुद्रकिनारे, भौगोलिक वैशिष्ट्यपूर्ण स्थळे, उदाहरण लोणार सरोवर, निघोज येथील रांजणखळगे इत्यादींचा समावेश भौगोलिक पर्यटनात होतो. यातील अनेक स्थळांमधील निसर्गाचे अवलोकन करावे या इच्छेपोटी आणि कुतूहलापोटी अनेक पर्यटक तिथे जात असतात. पर्यटनाचा चौथा प्रकार आहे आरोग्य पर्यटन. आरोग्य पर्यटन भारतातील वैद्यकीय सेवा व सुविधा पाश्चात्यांच्या मते स्वस्त व दर्जेदार आहेत. या कारणास्तव परदेशी लोक भारतात येऊ लागले आहेत. भारतात मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. त्याचा लाभ घेण्यासाठी कितीतरी लोक भारतात येतात. योग शिक्षण आणि आयुर्वेदिक उपचारांसाठी परदेशी पर्यटक भारतात येतात. पर्यटनाचा पाचवा प्रकार आहे कृषी पर्यटन. शहरी संस्कृतीत वाढलेल्या आणि कृषी जीवनाची माहिती नसलेल्यांसाठी कृषी पर्यटन हा प्रकार अलीकडच्या काळात झपाट्याने पुढे आला आहे. अलीकडे भारतीय शेतकरी दूरवरच्या कृषी संशोधन केंद्रे, कृषी विद्यापीठे, इस्रायल सारखे शेतीच्या क्षेत्रात अभिनव प्रयोगाद्वारे नवीन तंत्रज्ञान विकसित करणारे देश यासारख्या ठिकाणांना शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी भेट देऊ लागले आहेत. क्रीडा पर्यटन सहावा पर्यटनाचा प्रकार आहे क्रीडा पर्यटन. क्रीडा पर्यटन हा 20व्या शतकात उदयाला आलेला प्रकार आहे. जागतिक पातळीवर ऑलिम्पिक, विम्बल्डन आणि जागतिक बुद्धिबळ स्पर्धा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्पर्धा, तर भारतीय पातळीवर हिमालयीन कार रॅली आणि महाराष्ट्र पातळीवर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यासारखे प्रकार आहेत. हे सामने पाहायला जाणे म्हणजे क्रीडा पर्यटन. पर्यटनाचा सातवा प्रकार आहे माणूस पर्यटनासाठी कारणे शोधत असतो. 21व्या शतकात अशा अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. उदाहरण जगभरातील विविध देशांमधील फिल्म फेस्टिवल्स, संमेलने, आंतरराष्ट्रीय पुस्तके प्रदर्शने इत्यादी अशा कारणासाठी लोक ठिकठिकाणी जात असतात. महाराष्ट्रातील साहित्य रसिकही दरवर्षी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी जात असतात. अशा प्रकारे पर्यटनाचे विविध प्रकार आपल्याला स्पष्ट करता येतात. पाठ्यपुस्तकामध्ये पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 55 यावर सांगा पाहू यावर आधारित काही प्रश्न दिले आहेत. तर त्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा आपण अभ्यासूया. तर त्यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे, पर्यटकांसाठी आपणास कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. पर्यटकांसाठी आपणास कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. तर उत्तर प्रवासी वाहनांची व दुभाषी पर्यटक मार्गदर्शक यांची चांगली सोय करावी. म्हणजे कोणी पर्यटनासाठी आपल्या भागात आला असेल आणि त्याची आपली भाषा त्याला कळत नसेल तर त्याच्या भाषेला त्याला समजावून सांगेल असा मार्गदर्शक त्या ठिकाणी उपलब्ध असला पाहिजे. योग्य व स्वच्छ निवासस्थाने आणि उपाहारगृहे उपलब्ध करून द्यावीत. स्वच्छ व शुद्ध पाणी मिळण्याची सोय हवी. पर्यटन स्थळाचा परिसर स्वच्छ असावा व जवळच स्वच्छ प्रसाधनगृहे असावीत. पर्यटकांना शारीरिक व मानसिक त्रास होणार नाही तसेच त्यांची फसवणूक होणार नाही यांची दक्षता घ्यायला हवी. पर्यटन स्थळाविषयीच्या माहितीचे फलक लावलेले असावेत. अशा प्रकारे पर्यटकांसाठी आपणास विविध सुविधा उपलब्ध करून देता येतात किंवा द्यायला हव्यात. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 55 यावरच सांगा पाहू यावर आधारित दुसरा प्रश्न आहे, पर्यटकांशी स्थानिक रहिवासी या नात्याने तुम्ही कसे वागाल. पर्यटकांशी स्थानिक रहिवासी या नात्याने तुम्ही कसे वागाल. समजा एखादं पर्यटक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणचे रहिवासी आहोत. आपल्या ठिकाणी इतर ठिकाणचे लोक ते पर्यटन ठिकाण बघायला आले तर आपण त्यांच्याशी कसे वागायला पाहावे असावे हे आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे. तर उत्तर
पर्यटक स्थानिक रहिवाशांच्या विश्वासावरच पर्यटनस्थळी येत असतात. म्हणून मी पर्यटकांशी चांगलाच वागेन, त्यांना हवे असणारे सर्व सहकार्य करीन. मला माहीत असलेली पर्यटन स्थळाची सर्व माहिती त्यांना सांगेन. कोणत्या सुविधा कोठे आहेत, कोणत्या वस्तू कोठे मिळतात हे त्यांना सांगेन. पर्यटकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेईन. आता पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 57 यावर सांगा पाहू यावर आधारित काही प्रश्न दिले आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, पर्यटनामुळे तुमच्या परिसरात कोणकोणते व्यवसाय निर्माण झाले आहेत? पर्यटनामुळे तुमच्या परिसरात कोणकोणते व्यवसाय निर्माण झाले आहेत? तर उत्तर, पर्यटनामुळे आमच्या परिसरात पुढील व्यवसाय निर्माण झाले आहेत. पर्यटक मार्गदर्शक, रिक्षा, टॅक्सी, घोडेवाले व घोडागाडी इत्यादी वाहतूक व्यवसाय, हॉटेल व खाद्यपदार्थांची दुकाने, शोभेच्या वस्तूंची दुकाने, रस, थंड पेय, सरबत, बर्फाचे गोळे यांच्या गाड्या, हमाली व्यवसाय, दूध, भाजीपाला, चहाच्या टपऱ्या हे उद्योग वाढले आहेत. दुसरा प्रश्न आहे, पर्यटनामुळे परिसरातील लोकांच्या राहणीमानात कोणता बदल झालेला दिसून येतो? पर्यटनामुळे परिसरातील लोकांच्या राहणीमानात कोणता बदल झालेला दिसून येतो? उत्तर, पर्यटनामुळे त्या परिसरातील लोकांच्या राहणीमानात मोठे बदल झालेले दिसून येतात. 1. खेड्यांचे शहरीकरण होऊ लागते. पर्यटन स्थळामुळे खेड्यांचे शहरीकरण होत असते किंवा होऊ लागते, होताना दिसून येते. पैसा हाती खेळू लागल्यामुळे लोकांचे राहणीमान उंचावते. जेव्हा पर्यटन ठिकाण एखादं शहर किंवा एखादं गाव टिकते, त्या ठिकाणी त्यांना कामं मिळतात, व्यवसाय मिळतात आणि त्यांच्यामुळे त्यांच्या हातात पैसा खेळता राहतो. त्यामुळे त्यांचे राहणीमान उंचावते, चांगल्या प्रकारचे होते. साध्या घरांच्या जागी पक्की सिमेंटची घरे दिसू लागतात. व्यापार वाढतो. लोकांच्या विविध कलांना प्रोत्साहन मिळून लोक अधिक जाणकार, स्मार्ट होतात. साधे भोळेपणात जाऊन लोक व्यवहारी बनतात. 2 चाकी 4 चाकी वाहनांचे प्रमाण वाढते. लोकांच्या अंगावर चांगले कपडे व दागिने दिसू लागतात. अशा प्रकारे पर्यटनामुळे परिसरातील लोकांच्या राहणीमानात बदल होताना दिसून येतो किंवा चांगल्या प्रकारचे परिवर्तन होते. अशा प्रकारे आपण सांगा पाहू यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी लिहिली आहेत, सोडवली आहेत. अशा प्रकारे आपण पर्यटन आणि इतिहास या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही बनवलेले हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.